एक मुलगा आपल्या आईकडे मृत्यूची भीक मागतोय आणि समोर बसलेली आई बंदुकीचा ट्रिगर दाबत आपल्या मुलाचा खून करते. वास्तव चित्रपटातील हा सीन भारतीय सिनेमातील सर्वात आयकॉनिक सीन म्हणून मानला जातो. चित्रपटांमध्ये कायम प्रेमळ, सोज्वळ, मायाळू अशी दाखवलेली आई असं काही करू शकते हे पाहून त्या काळात प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. इतकंच नाही तर बेस्ट सीन ऑफ द इयरचा फिल्मफेअर अवॉर्ड देखील या सीनलाच देण्यात आला होता. मात्र हा सीन कसा शूट झाला यामागे एक रंजक किस्सा आहे. हा सीन शूट करतानाचा किस्सा सांगताना महेश मांजरेकर म्हणतात, सुरुवातीला हा सीन आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत शूट केला होता. मात्र मला हवे तसे इमोशन्स बाहेर येत नव्हते, म्हणून आम्ही रीमासोबत वेगळा शूट करण्याचा निर्णय घेतला, ज्यासाठी आम्हाला घराच्या बाहेर शिफ्ट व्हावं लागलं. अंधारात शूट करायचं असल्यानं लाइटिंगमुळे थोडा वेळ लागत होता आणि सर्व शॉट्स जेव्हा रेडी झाले तेव्हा रीमा शॉट देण्यासाठी बाहेर आली तेव्हा मी तिच्यावर प्रचंड चिडलो होतो. मला तिचा खूप राग आला होता कारण ती झोपली होती. मी तिला त्याचं कारण विचारलं, कारण हा खऱ्या अर्थानं तिचा सीन होता. झोपेमुळे तिचे डोळे सुजले होते आणि मला तिच्या डोळ्यात इंटेन्सिटी हवी होती कारण ती आपल्या मुलाला मारणार होती. त्यानंतर आम्ही काही मेकअप केला. मी रागावलो होतो. मात्र आता जेव्हा मी याबद्दल विचार करतो तेव्हा मला माझं वागणं चुकीचं वाटत जातं. आम्ही त्या शॉटसाठी खूप वेळ घेतला होता आणि रात्री उशीर झाला असल्यानं त्यामुळं ती बिचारी झोपली असावी. रीमा लागू यांनी पडद्यावर साकारलेल्या अनेक आईच्या भूमिकांपैकी वास्तवमधील साकारलेली आई त्यांची आजवरची सर्वात प्रभावशाली भूमिका ठरली होती. या सीनमध्ये रीमा लागू आणि संजय यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक सुद्धा झालं होतं. तेव्हा याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.